न कोई अरमान रखता हूँ न कोई फरमान करता हूँ, न कोई अरमान रखता हूँ न कोई फरमान करता हूँ। तहजीब से सुनो तो सुनने वालों का दिलो जान से सम्मान करता हूँ, दिलो जान से सम्मान करता हूँ। हम अपने जान के दुश्मन को अपनी जान कहते हैं, हम अपने जान के दुश्मन को अपनी जान कहते हैं। मोहब्बत की इसी मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं, हिंदुस्तान कहते हैं। जो दुनिया में सुनाई दे उसे कहते हैं खामोशी, जो आंखों में दिखाई दे उसे तूफा कहते हैं। जो ये दीवार का सुराग है साहब, जो ये दीवार का सुराग है, चाइना अमेरिका पाकिस्तान साजिशों का हिस्सा है, मगर हम इसे अपने घर का रोशनदान कहते हैं, रोशनदान कहते हैं। सन्मान्य व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग व इथे उपस्थित माझ्या तमाम देशबांधवांनो, सर्वांना माझा नमस्कार। मी वैभव, सर्वप्रथम आपणास प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, स्वातंत्र्य काय असतोय त्याला विचारा ज्याने कधी कुणाची तरी गुलामी केली असेल। आपण तर खूप भाग्यवान आहोत, कारण आपण स्वतंत्र भारतामध्ये जन्म घेतलेला आहे। असं तर स्वातंत्र्याची वाट 1857 मध्ये पेटली होती आणि 1947 ला ती कशी तरी शांत झाली। पण प्राचीन मध्ययुगीन आणि वर्तमान भारताच्या उदाहरणाने सांगतो, जेव्हा आपण अंग्रेजांच्या गुलामगिरीमध्ये होतो तर तेव्हा रंगे बसंती चोल्याच्या एका आवाजाने टोळ्याच्या टोळ्या उमटून पडायच्या आणि त्या वंदे मातरमच्या एका नारळाने रक्तात येणारे 5-5 डिग्रीचे वादळ निर्माण व्हायचे आणि तेच वादळ मग अंग्रेजांच्या मनामध्ये वादळ आणायचे। लोक मरत होते, लोक मिटत होते, लोक फाशीवर चढत होते, ते फक्त आपल्या देशासाठी। त्यानंतर 62-65-71च्या युद्धात ज्या नारीचा पती शहीद झाला आहे ती नारी त्याची अवस्था अशी सांगते, प्यार भी भरपूर गया मांग का सिंदूर गया, प्यार भी भरपूर गया मांग का सिंदूर गया, नन्हे नोने आलू की लंगोटियां चली गई, छोटी छोटी बेटियों की चोटियां चली गई। नन्हे नोने आलू की लंगोटियां चली गई, छोटी छोटी बेटियों की चोटियां चली गई, बाप की कमाई गई, भाई की पढ़ाई गई, और आपके लिए तो एक आदमी मरा है साहब, किंतु मेरे घर की तो रोटियां चली गई, मेरे घर की तो रोटियां चली गई। तसे हालात असून पण एक आई त्याच्या मुलाला बाडवर पाठवत असे आणि पत्र लिहून सांगत असे कि अम्मा ने कतली का है बड़े ही चाव से, पुत्र मेरे ना घबरा जाना, कि अम्मा ने कतली का है बड़े ही चाव से, पुत्र मेरे ना घबरा जाना, 1 इंच भी पीछे ना हटना, चाहे इंच कट जाना, चाहे इंच कट जाना। आणि असंच पुरा परिवार आपली देशभक्ती साबित करीत होता। तेव्हा देश बलिदान मागत होता, तेव्हा देश लढण्यास सांगत होता, तेव्हा देश फाशीवर चढण्यास सांगत होता, तेव्हा देश मरण्यास मिटण्यास सांगत होता। पण आज देश बलिदान मागत नाही, आज देश लढण्यास सांगत नाही, आज देश मरण्यास मिटण्यास सांगत नाही। पण माझ्या विचारामध्ये एक व्यक्ती त्याचा काम पूर्ण इमानदारीने मेहनतीने करेल ना तर तेच खरा देशभक्त आहे। मी नाही मानत की फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या डीपीला 3 रंगामध्ये रंगणं ही देशभक्ती आहे। आणि तुम्हाला वाटत असेल की 2 वेळेस हातामध्ये तिरंगा घेणे ही देशभक्ती आहे, तर मी विचारेल त्या शहरामध्ये राहणारा तो मुलगा ट्रॅफिकच्या छायामध्ये विना चपलाच्या पायामध्ये तिरंगा विकत असतो, तेव्हा त्याला त्याची देशभक्ती म्हणता येईल का? हे त्याची देशभक्ती नाही तर त्याच्या पोटाच्या भुकेची शक्ती आहे जी त्याला मजबूर करते। म्हणून ना मस्जिद को जानते ना निवालों को जानते, ना मस्जिद को जानते ना शिवालों को जानते, जो पेट के भूखे होते ना साहब वो सिर्फ भोजन के निवालों को जानते, वो सिर्फ भोजन के निवालों को जानते। आपला परिवार, आपला समाज, आपल्या देशासाठी समर्पणचा भाव आहे देशभक्ती, आणि प्रत्येक देशद्रोहींच्या मनामध्ये येणारी वादळ आहे देशभक्ती। आणि त्या देशद्रोहींसाठी अगर तू परिंदा है तो ये आसमान तेरा है, अगर तू दरिंदा है तो ये शमशान तेरा है, अगर तू परिंदा है तो ये आसमान तेरा है, अगर तू दरिंदा है तो ये शमशान तेरा है। भाईचारे से रहना है तो ये रही जमीन पर, वरना ये कब्र भी तेरी है और ये कब्रिस्तान तेरा है, कब्रिस्तान तेरा है। पण तेव्हा जास्त बिघडते ती देशभक्ती जेव्हा एक बेटा आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये सोडून येतो, आणि तेव्हा जास्त बिघडते ती देशभक्ती जेव्हा एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला असेल आणि त्याची मेहनत न करता, आपण त्याची मदत न करता त्याची काही लायकांसाठी व्हिडिओ काढत असेल आणि माझ्या विचारामध्ये त्याची मदत जे कराल ना तो खरा देशभक्त आहे। आपण अशा समाजामध्ये राहतो जिथं दगडाच्या मूर्तीला लागतात 56 भोग आणि भुके तळपते झोपतात लोक। मजुराला मजूर समजा, मजबूर नाही, गरीबाला दान द्या, काम द्या, दान नाही, आणि दान देण्याच्या इच्छुक आहे तर जिवंतपणे रक्तदान द्या आणि मेल्यानंतर अंगदान देऊन एखाद्याला जीवनदान द्या। ही खरी देशभक्ती आहे आणि हाच खरा राष्ट्रप्रेम आहे। ना सरकार मेरी है ना रब मेरा है और ना ही ये बड़ा सा नाम मेरा है, बस इतनी सी बात का गुरु है मुझे कि मैं भारत का हूँ और ये भारत मेरा है, भारत मेरा है। म्हणतात आपण जगातील सर्वात मोठे लोकतंत्र आहोत, जिथे हिंदू पैदा होतात, जिथे मुस्लिम, शीख आणि ईसाई पैदा होतात। पण दुर्भाग्याची गोष्ट आहे आता इथं माणूस पैदा नाही होत, आणि त्याच्यासाठी ना हिंदू की जरूरत है ना मुसलमान की जरूरत है, ना हिंदू की जरूरत है ना मुसलमान की जरूरत है। राष्ट्र निर्माण के लिए केवल एक अच्छे इंसान की जरूरत है, अच्छे इंसान की जरूरत है।
जरा विचार करा, बघा झाड खोड आणि पाने पण हैराण होईल जर पक्षीही हिंदू आणि मुसलमान होईल. माझ्या विचारमध्ये आपल्या राष्ट्रनिर्मितीचा स्वप्न तेव्हा पूर्ण होईल जेव्हा एखाद्या स्त्रीची पूजा न करता त्याची इज्जत केल्या जाईल. मोठ्या मोठ्या गोष्टी नाही, लहान लहान प्रयत्न केल्या जातील. कारण ठेशी डोंगराची नाही तर दगडाची लागते. आय बिंग अन इंडियन, आय बिंग अ स्टुडंट, आय बिंग अ सिम्बल सन ऑफ लँड मदर, आय फील प्राऊड टू बी आय इंडियन. आणि मी सेल्यूट करेल त्या बॉर्डरवर उभ्या असलेल्या त्या जवानांना, देशाच्या पोलीस प्रशासनांना आणि शेतकऱ्यांना आणि त्या प्रत्येक व्यक्तीला जे आपलं काम पूर्ण इमानदारीने, पूर्ण मेहनतीने, पूर्ण जिद्दीने करतात. त्यांच्या विना राष्ट्र निर्मितीची कल्पना करणं पण अशक्य आहे. आणि आज या मंचावर पूर्ण जिम्मेदारीने मी भारतचा सुपुत्र हे म्हणतो की आपल्या राष्ट्रनिर्मिती तेव्हा शक्य होईल जेव्हा आपण सर्व एका जुटीने राष्ट्र निर्माण करू. आणि शेवटी जाता जाता एक आयुष्यावर कविता सांगतो आणि थांबवतो. एक आयुष्याची कविता सांगतो. आयुष्य खूप छान आहे, थोडेसे लहान आहे, रडतोच काय रे वेड्या, लढण्यात तर छान आहे. काट्यालाही फुलांची झुलती कमान आहे, उचलून घे दुनिया दुकान आहे. जगणे निरर्थक म्हणतो तो बैमान आहे. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला बी पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. आणि जाता जाता एवढंच म्हणेल, नमो ती मातृभूमी जिथे जन्मले मी, नमो ती आर्यभूमी जिथे वाढले मी, नमो ती मातृभूमी जिथे जन्मले मी, नमो ती आर्यभूमी जिथे वाढले मी, नमो ती कार्यभूमी द्या सलामी, पडे देह माझा नमामी नमामी नमामी.